मंडळ अधिकाऱ्याच्या नावानं 5,000ची लाच घेताना एकाला एसीबीनं रंगेहात पकडलं. संगमनेर तालुक्यामध्ये नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकानं मंडळ अधिकाऱ्याच्या नावानं 5,000 रुपयांची लाच घेणाऱ्या एका खासगी इसमाला रंगेहात पकडलं. दिनांक 22 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. किसन नितीन खर्डे, वय 29, राहणार चंदनापुरी, झोळे, तालुका संगमनेर असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे जेसीबी मशीनच्या साहाय्यानं शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचं काम करतात. 8 जून रोजी आरोपी नितीन खर्डे यानं तक्रारदाराला तलाठी कार्यालयात बोलावून घेतलं होतं. तिथं मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी सदर कामाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना खासगी इसम नितीन खर्डे यांना त्यांना गाठलं. शेतजमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरळीत चालवण्यासाठी आणि कोणती अडचण न येण्यासाठी त्यानं मंडळ अधिकारी यांच्याकरता 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. इतकंच नव्हे तर ही लाचेची रक्कम न दिल्यास तक्रारदारावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची थेट धमकी त्यानं दिली. या धमकीला न घाबरता तक्रारदारानं तातडीनं नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. पथकानं दिनांक 19 जून रोजी केलेल्या पडताळणीमध्ये नितीन खर्डे यांना तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितल्याचं आणि ती स्वीकारण्यास संमती दिल्याचं स्पष्टपणे निष्पन्न झालं. त्यानंतर दिनांक 22 जून रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडनं 500 रुपयांच्या 10 नोटांच्या स्वरूपामध्ये 5,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं खासगी इसम नितीन खर्डे याला रंगेहात पकडलं. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, पोलीस हवालदार संदीप वनवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांच्या पथकानं ही कारवाई केली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, संगमनेर.